मांजरी येथे भर दिवसा घरफोडीचा प्रयत्न उधळला। ग्रामस्थांच्या सतर्कतेने 2 भामटे जेरबंद। चोरीच्या तयारीत असलेल्या आरोपींकडून लोखंडी टॉमी जप्त। राहुरी पोलिसात गुन्हा दाखल। राहुरी तालुक्यातील मांजरी येथे भर दिवसा घरफोडीचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला। चोरीचा प्रयत्न करून मोटरसायकलवरून पळून जाणाऱ्या 2 संशयितांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडत पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना रविवार दिनांक 18 मे रोजी सकाळच्या सुमारास घडली। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत पोपट कारभारी बाचकर वय 55 राहणार मांजरी तालुका राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। फिर्यादीत म्हटलंय की दिनांक 18 मे रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नी मंगल बाचकर या घराबाहेर आल्या असता एक अनोळखी इसम मोटरसायकल रस्त्याच्या कडेला उभी करून संशयास्पदरित्या थांबलेला दिसला। मंगल बाचकर यांनी त्याला कोण पाहिजे, इथे काय करता अशी विचारणा केली असता शेजारी राहणारे ज्ञानेश्वर विष्णू हंडाळ यांच्या घराच्या कंपाऊंड मधून दुसरा अनोळखी इसम उडी मारून बाहेर आला। त्यानंतर दोघेही मोटरसायकलवर बसून पाथरे गावाच्या दिशेने पसार झाले। हा प्रकार समजताच पोपट बाचकर यांनी तात्काळ त्या दोघांचा पाठलाग सुरू केला। पाथरे गावाजवळील प्रवरा नदी पुलावर त्यांनी दोघांना पकडलं आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना मांजरी गावात आणलं। त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून चोरीसाठी वापरली जाणारी लोखंडी टॉमी आढळून आली। घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं। पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी आपली नावं आकाश छगन काळे वय 25 राहणार अंतापूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि अवीर दशरथ चव्हाण वय 19 राहणार चितेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशी सांगितली। पोपट बाचकर यांच्या फिर्यादीवरून दोनही आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 524/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 3(5), 302(2), 62 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत।